माझं नाव दिलीप देशमुख, वय 50चं. माझं नाव आणि बस नंबर बदलून तुम्हाला मी माझा त्या भयानक रात्रीचा अनुभव सांगणार आहे, कारण हा एक सत्य अनुभव आहे. हे ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, किंवा रात्री ऐकत असाल तर तुम्हाला झोप लागणार नाही. आता अजून 2च महिने राहिले निवृत्तीला, पण अजूनही रोज रात्री ही लाल बेस बस मी चालवतो. माझी नाईट ड्युटी साधारण रात्री 8:30च्या सुमारास वडाळा डेपोतून सुरू होते. बस नंबर 373, वडाळा डेपो ते बोरिवली स्टेशन. हा रूट मुंबईतला लांबच लांब आणि रात्री फार वेगळाच वाटतो. सुरुवातीला गर्दीचा थरारच असतो. वडाळा, अँटेनी, परळ, दादर इथून रात्री 9 वाजेपर्यंत बस खच्च भरलेली असते. माणसं लटकून बसतात. फोर्ट चर्चगेटकडे जाताना तर ऑफिसमधून निघालेल्या प्रवाशांची झुंबड असते. पण रात्री 11 वाजेपासून गर्दी ओसरायला लागते. गिरगाव, ताळदेव, हाजी अलीला येईपर्यंत लोक कमी होतात. मध्यरात्री 12 वाजता वांद्रे, सांताक्रूज, अंधेरी इथे एखाद्या 2-3 प्रवाशांसोबत बस रिकामीच वाटते. अंधेरी पश्चिमच्या एरियात कधीकधी रात्री 1 वाजता संपूर्ण बसमध्ये फक्त 1-2 जण उरतात. रमेश माझ्या शेजारी उभा असतो, तिकीट देत, पण त्याचा आवाज मात्र कधी थांबत नाही. साहेब, बोरिवलीला पोहोचलो की एकदम वडापाव खायचा, असं म्हणत हसत राहतो. मी त्याला थोडं आवरतो, पण खरं सांगायचं तर त्या गप्पांमुळे सुनसान रात्र थोडी हलकी होते. बोरिवली स्टॉपला आम्ही साधारण रात्री 2:15 पोहोचतो. इथेच एक मोठा बदल जाणवतो. दिवसा गजबजलेलं स्टेशन रात्री मात्र धुसर वाटतं. इथून परतीचा प्रवास सुरू करतो त्यावेळी तर जास्तीत जास्त रिकाम्या सीट्स. मालाड, जोगेश्वरी, गोरेगाव या थांब्यावर फक्त एखादा उशिरा परतणारा कामगार बसतो. सर्वात लक्षात राहणारा थांबा म्हणजे दहिसर चेक नाका. तिथं जर कुणी बसला नसेल तर पुढचा रस्ता पूर्ण सुनसान असतो. अर्ध्या रात्रीनंतर तिथे बस उभी केली की वाटतं या मुंबईतली गर्दी कुठे गायब झाली. सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही परत वडाळा डेपोत पोहोचतो. तिथून मग बस गॅरेजमध्ये जाते आणि मी माझं ड्युटीचं बुक बंद करतो. आता इतकी वर्षे या नाईट रूटवर काढली आहेत की प्रत्येक वळण, प्रत्येक दिवा, प्रत्येक थांबा माझ्या नजरेसमोर कोरला गेलाय. निवृत्त होणार आहे, पण या बससोबत घालवलेल्या रात्रीच्या आठवणी मात्र कायम राहणार. त्या दिवशीही बोरिवली स्टेशनपासून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. शहराची गर्दी आता पूर्णपणे थिजली होती. बसमध्ये फक्त माझ्या इंजिनचा आणि रमेशच्या गप्पांचा आवाज होता. मी आरशातून मागं पाहिलं. 2-3 प्रवासी सीटवर डुलक्या घेत होते. बाकीची बस पूर्णपणे रिकामी होती. रात्रीच्या या शांततेत रमेशची बळबळ खरं तर दिलासा देणारी होती. अहो दिलीपराव, आज काय गर्दी होती, बाप रे. साला दादरला एक माणूस इतका लटकला होता ना की वाटला आता खालीच पडणार की काय, रमेश हसत म्हणाला. त्यावर मी हसून म्हणालो, अरे काय सांगतोस, दादरला तीच परिस्थिती असते. पण आज काय विशेष होतं? विशेष काय, रोजचंच. पण एक बाई चढली होती दादरला. तिचं बाळ रडत होतं आणि अचानक बाळाला शांत करण्यासाठी तिने एक विचित्र गाणं गायला सुरुवात केली. काय ती चाल, काय ते शब्द. अख्ख्या बसमध्ये लोक तिच्याकडे बघत हसत होते. मी पण हसू आवरण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी नाही राहवलं. आणि मग तिकिटाचं काय विचारता एका माणसाने तिकीट काढण्यासाठी माझ्याकडे 10 रुपयाचं नाणं दिलं. ते नाणं इतकं खराब होतं की त्याला चिटकून बसलं होतं. मी त्याला म्हणालो, अहो हे नाणं नाही, हे नाण्याचं भूत आहे, चिटकून बसलं की हाताला. तोही हसला आणि म्हणाला, कदाचित त्याला तुमच्याकडे यायचं नाहीये. मी किंचित हसलो. मुंबई आहे रे, असं सगळं काही इथेच घडतं. रमेशने खिशातून एक तंबाखूची पुडी काढली आणि म्हणाला, अहो पण मजा येते हो या रात्रीच्या प्रवासात. दिवसाची गर्दी, तो गोंधळ, ते आरडाओरड, त्यापेक्षाही रात्रीची शांतता आवडते मला. रस्त्यावर गाड्या असतात, पण बसमध्ये चढणारे लोक रात्रीचे बिचारे निवांत झोपतात. म्हणूनच तर भीती वाटते. मी शांतपणे म्हणालो, अहो काय दिलीपराव तुम्ही पण असली म्हाताऱ्या माणसांसारखी भीती का बाळगता? रमेशने हसून माझ्या पाठीवर थाप मारली. मी आहे ना. चला आता आपल्याला दहिसरला पोचायला जास्त वेळ नाही. मग तिथून आपला डेपो आहे.
आमची बस मुंबईच्या रस्त्यावरून धावत होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठे उंच टावर आता पूर्णपणे शांत झाले होते. त्या दिवे अंधुकसे चमकत होते, जणू तेही झोपेत आहेत. माझ्या बसचा हेडलाईटचा प्रकाश फक्त काही मीटर पुढे पळत होता आणि बाकीचा रस्ता काळा शांत अंधारात हरवून गेला होता. आम्ही दहीचा चेक नाक्याला पोहोचलो. रात्रीचे बरोबर 2 वाजले होते. यावेळी इथं पुन्हा शांतता असते. रोडवरून गाड्या पळत असतात, पण सकाळपेक्षा कमीच. मी बस उभी केली. रमेशने बेल वाजवली आणि दरवाजा उघडला. कोणीतरी बसणार आहे की काय, मी विचारले. अहो, बहुतेक कोणीतरी आहे, रमेश म्हणाला. चेकनाक्याच्या गेटजवळून एक माणूस बसच्या मागच्या बाजूला येत होता. तो दिसायला साधारण 35चा होता. त्याच्या खांद्यावर ऑफिसची बॅग होती. फॉर्मल कपड्यात चांगला सुशिक्षित दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. तो हळूच बसच्या मागच्या दरवाज्यातून चढला आणि मागे जाऊन एका सीटवर बसला. त्याने डोळे मिटून घेतले आणि तो लगेच डुलक्या देऊ लागला. जाऊ द्या ना काका, नंतर काढतो तिकीट. आता मलाही जरा झोप येत आहे, कारण मी दमलोय आज. रमेशने त्याला पाहिलं आणि माझ्याकडे पाहून हसला. मीही त्याला मान हलवून ठीक आहे असं सांगितलं. पण पुढचं स्टेशन यायच्या त्याचं तिकीट काढ नक्की. 2-3 मिनिटं गेली असतील. बस आता शांतपणे धावत होती. अचानक मागून एका पायांचा जोरात धावण्याचा आवाज आला. तो आवाज इतका मोठा होता की बस अक्षरशः थरथरली. मी आणि रमेश दोघेही खळबळून उठलो. मी आरशातून मागे पाहिलं. तोच माणूस जोरात धावत येत होता. तोच माणूस जो मागे झोपलेला होता. त्याच्या डोळ्यात झोप नाही तर भीती होती. तो वेड्यासारखा पुढे आला आणि पुढच्या दरवाजावर थापा मारू लागला. त्याचे हात कापत होते आणि बोटांच्या आवाजाने दरवाजावर धडधड असा आवाज येत होता. चेहऱ्यावर घामाचे मोठे बिंदू जमा झाले होते. ते त्याच्या कपाळावरून कानाच्या बाजूने आणि मानेवरून वाहत होते. त्याचे ओठ थरथरत होते. त्याचे डोळे इतके मोठे झाले होते की जणू आता ते बाहेरच येतील. त्याच्या श्वासाचा वेग वाढला होता. तो माणूस ओरडत होता, उघडा उघडा दरवाजा. त्याचा आवाज प्रचंड घाबरलेला होता. तो आमच्याकडे पाहत होता आणि त्याच्या नजरेतून मदतीची याचना स्पष्ट दिसत होती. त्याचे शरीर घामाने ओले झाले होते आणि त्याच्या डोळ्यातील भीती पाहून आम्हालाही एक प्रकारचा थरार जाणवला. आम्ही त्याच्याकडे बघून अवाक होतो की अचानक याला काय झालं आणि असं वेड्यासारखा काय करत आहे. रमेश म्हणाला, असे आधीमध्ये बस थांबत नाही, माहीत नाही का तुम्हाला? असे कुठे पण काय उतरायचे? तिकीट पण नाही काढले तुम्ही. अरे बाबांनो, मला उतरू द्या. ही भुताटकी बस आहे, मला नाही बसायचं यात. त्याच्या बोलण्याने आम्हाला एक धक्का बसला, पण आम्ही दोघांनीही तो धक्का दुर्लक्षित केला. उतरू द्या, उघडा दरवाजा, आमच्याकडे बघत तो रागाने बोलला. त्यांनी धडधड बेल वाजायला सुरुवात केली आणि दरवाजावर धडधड मारत होता. शेवटी मी त्याला म्हणालो, उघड दरवाजा रमेश, जाऊ दे त्याला, येडा दिसतोय कुणीतरी. रमेशने बटन दाबलं आणि ऑटोमॅटिक दरवाजा उघडला. गाडी थांबते ना थांबते तोच त्याने गाडीतून उडी मारली आणि जवळपास तो धडपडतच जमिनीवर पडला. मी बस तिथेच थांबवली थोड्या वेळासाठी, कारण मला कळत नव्हतं की हा माणूस असा काय करत होता. धडपडत रस्त्यावरून तो पळत सुटला, जणू कुणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. त्याने मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. त्याला एक रिक्षा दिसली आणि तो त्या रिक्षामध्ये बसून निघून गेला. आम्ही एकमेकांकडे बघायला लागलो. काय बोलला तो? भुताटकी बस, मी म्हणालो. जाऊ द्या काका, कोणीतरी येडा दिसतोय, लक्ष देऊ नका. रात्रीचे असे येडे दिसतात, बहुतेक हा पिलेला असेल, चला जाऊ द्या. आम्ही हसून तो विषय टाळला. रमेशने डोक्याला हात लावला. माफ करा दिलीपराव, पण या माणसाचा चेहरा मात्र मी विसरू शकणार नाही. ती भीती, तो ज्या पद्धतीने घाबरला होता, ती फक्त भूताचीच भीती असू शकते. मी काही बोललो नाही, पण मलाही तीच भीती वाटत होती. ती शांतता, ती रात्र, तो माणूस आणि त्याचे शब्द. भुताटकी बस. माझ्या अंगावर एक थंड लहर गेली. आता दुसरा दिवस उजाडला. संध्याकाळ झाली. आम्ही दोघे कामावर हजर झालो. डेपोतून आमची लालपरी पुन्हा एकदा शहराच्या रस्त्यावर धावू लागली. दिवसभर बस डेपोमध्ये होती, पण माझ्या मनात मात्र अजूनही कालच्या रात्रीची आठवण घर करून राहिली होती.
तो दहीसर चेक नाक्यावरील माणूस आणि त्याचे शब्द, भुताट की बस. मी ते हसून टाळलं होतं, पण त्याची ती डोळ्यातील भीती खरी होती. संध्याकाळ ते रात्र आम्ही नेहमीसारखी भरपूर गर्दीत काढली. रमेश माझ्या शेजारी उभा होता, पण तोही शांत होता. आज त्याच्या नेहमीच्या गप्पा नव्हत्या. रात्रीचा प्रवास शांततेने सुरू होता. वडाळा, परळ, दादर या थांब्यावर गर्दी हळूहळू कमी होत होती. रात्रीचे 1 वाजले आणि आता बसमध्ये फक्त 2-3 प्रवासी शिल्लक होते. मी आरशातून मागे पाहिलं. संपूर्ण बस शांत होती. फक्त माझ्या इंजिनचा आणि रस्त्यावरील टायराचा आवाज होता. अरे काय झालं, आज बोलत का नाहीयेस? मी रमेशला विचारलं. काय बोलू दिलीपराव, कालच्या रात्रीची आठवण येतेय. तो माणूस, तो नक्कीच पिलेला नव्हता. ऑफिसला जाणारा सुशिक्षित होता तो, आणि आवाजावरून लगेच कळलं होतं तो शुद्धीत होता पूर्ण. मी काही बोललो नाही, पण मलाही तेच वाटलं होतं. माझ्या मनात सारखा एकच विचार येतोय, असं काय पाहिलं असेल त्याने मागच्या सीटवर? रमेशने स्वतःशीच विचारलं. मागे तर कोणीच नव्हतं. मी शांत राहिलो. जाऊ दे रमेश, झोपेत होता ना तो, तर त्याला स्वप्न वगैरे पडले असेल. अहो पण ती भीती, ती खोटी नव्हती. रमेशचा आवाज गंभीर होता. मी विषय बदलण्यासाठी काहीतरी बोलणार, तोच बस दहीसर चेक नाक्याजवळ आली. रात्रीचे बरोबर 2 वाजले होते. आता बस रिकामी झालेली होती. कालच्या सारखीच शांतता, पण आज काहीतरी वेगळं होतं. उन्हाळ्याचे दिवस असूनही अचानक हवेमध्ये एक विचित्र गारवा पसरला होता. माझ्या हातावर अक्षरशः काटा आला. बसचा एसी खराब झालेला होता, त्यामुळे आतील हवा गरम होती, पण खिडकीतून येणारा गार वारा आतपर्यंत येत होता आणि आमच्या अंगावर शहारे आणत होता. काय दिलीपराव, अचानक गारवा आला एवढ्या मे महिन्यात? मी काही बोलण्यापूर्वीच मला बसस्टॉपवर 3 व्यक्ती दिसल्या. एक माणूस, त्याची बायको आणि एक लहान मुलगी. ते तिघेही शांतपणे उभे होते आणि बसची वाट पाहत होते. मी बस थांबवली आणि मागचा दरवाजा उघडला. ते तिघेही बसमध्ये चढले. मी आरशातून पाहिलं. तो माणूस सुमारे 40शीचा होता. त्याच्या डोळ्यात थकवा होता, पण चेहरा शांत होता. त्याची बायको 35शीची होती आणि तिच्या कडेवर एक 4-5 वर्षाची मुलगी होती. ते तिघेही मागच्या सीटवर जाऊन बसले. मी दरवाजा बंद केला. नशीब आपलं, फॅमिली आहे. मी हसून बोललो. अहो बरोबर, हे तिघे पण नक्कीच पिलेले नसणार. रमेश सुद्धा हसला. मला पण खूप हसू आलं. नेहमीप्रमाणे रमेशने ताण हलका केला होता. 2-3 मिनिटं गेली असतील. अचानक मागून एक भयानक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी त्या लहान मुलीची होती. आम्ही दोघेही खळबळून उठलो. आम्ही मागे पाहिलं. ती मुलगी प्रचंड रडत होती आणि तिचे आई वडील घाबरून सैरावैरा पळत होते. ते धावत धावत आमच्या कॅबिनजवळ आले आणि ते सरळ आतमध्ये घुसले आणि त्यांनी कॅबिनचा दरवाजा बंद केला. त्यांचा श्वास प्रचंड वेगाने चालू होता. त्या माणसाच्या कपाळावर घामाचे मोठे थेंब जमा झाले होते आणि त्याची बायको तिच्या मुलीला घट्ट पकडून देवाचे नाव घेत होती. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, ती अखंडपणे जपत होती. रमेशने त्यांना पाहिलं आणि तो घाबरून म्हणाला, अहो काय झालं, तुम्ही एवढे का घाबरले आहात? तो माणूस काहीच बोलत नव्हता, फक्त मागे वळून पाहत होता. त्याच्या डोळ्यात भीती होती. तो चेहऱ्यावरचा घाम पुसत होता. तो माणूस, त्याची बायको आणि त्यांची मुलगी, तिघांचेही डोळे मोठे झाले आणि त्यांचे चेहरे घामाने ओले झाले होते. ती मुलगी सतत रडत होती. तिच्या आईने तिला घट्ट छातीशी धरले होते आणि माझ्या ड्रायव्हिंग सीट समोर ठेवलेली ती स्वामी समर्थांची मूर्ती पाहून हात जोडत होती. काय झालं, काय पाहिलं तुम्ही मागे? मी विचारलं. अहो काहीतरी भयानक आहे, बाई थरथरत्या आवाजात म्हणाली. रमेशने त्यांना पाण्याची बाटली दिली. थोडा वेळ शांत झाल्यावर तो माणूस बोलायला लागला, पण त्याचा आवाज थरथरत होता. आम्ही मागे बसलो होतो. मी आणि माझी बायको डुलक्या घेत होतो. मुलगी खेळत होती. अचानक ती किंचाळली. आम्ही डोळे उघडले आणि मी पाहिलं. काय पाहिलं? रमेशने उत्सुकतेने विचारलं. माझ्या मागे एक मुलगा बसलेला होता. आम्ही त्याला दुर्लक्षित केलं, पण तो माणूस नव्हता.
कोण होता? मी विचारलं. तो छतावर उलटा लटकला होता. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे होते. त्याचा चेहरा काळा कुट्ट होता आणि त्याची दात एखाद्या राक्षसासारखे होते. त्याचा चेहरा उघडला आणि तो काहीतरी बोलत होता. अहो, तो उलटा लटकून त्याचा चेहरा अगदी त्या दोघींच्या समोर होता. किती घाबरली बघा माझी मुलगी. त्याच्या बोलण्याने माझ्या अंगावर काटा आला. आम्ही डोळे मिटले आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो आमच्या समोर होता. आम्ही किंचाळलो. तो म्हणाला. मी त्याला उचलून फेकण्यासाठी हात धरला, पण माझा हात आरपार गेला. तो माणूस नव्हता. तो आता वेड्यासारखा ओरडत होता. तो वारा होता. तो भूत होता. अहो, पण हे कसं शक्य आहे? रमेश गोंधळून म्हणाला. आम्हाला उतरायचं आहे, तुम्ही बस थांबवा, तो माणूस ओरडला. मी बस थांबवली. रमेशने दरवाजा उघडला. ते तिघेही धावत खाली उतरले. त्यांनी मागे वळून न पाहता पळायला सुरुवात केली. आम्ही त्यांच्याकडे पाहिलं आणि आमच्या डोक्यात एकच विचार आला. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता मात्र गंमत करायचा विचारही आमच्या डोक्यात येईना. काय झालं रमेश? काय चालले आहे हे? बसमध्ये कुणीच मुलगा नाही चढला. मी घाबरून म्हणालो. थांबा, मी पाहतो. रमेश आता कॅबिनमधून बाहेर आला. तो हळूहळू बसच्या मागच्या बाजूला जायला लागला. त्याचे प्रत्येक पाऊल जड होत होते. तो मागच्या सीटवर गेला. त्याला सीटच्या मागे डोकं धरून लपून बसलेलं कोणीतरी दिसलं. त्याच्या काळचा धस्स झालं. त्याचे पाऊल तिथेच थांबले. कोण आहे? रमेश घाबरत म्हणाला. तो मुलगा हळूहळू डोकं वर करू लागला. त्याचे डोळे पाहून रमेश मागे होत धडपडला. रमेश, मी जोरात ओरडलो. मी त्याला पाहिलं. तो घाबरून पडलेला होता. मी बस थांबवली आणि पटकन त्याला कॅबिनमध्ये घेतलं आणि दार लावून घेतलं. काय झालं रमेश? कोण होतं? कोणी होतं का तिथं? मी विचारलं. ती लोक जी म्हणत होती ते खरं होतं काका? रमेश माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात भीती होती. त्याचा चेहरा घामाने ओला झाला होता. रमेशची अवस्था पाहून मला कोळं पडलं होतं. त्याचा चेहरा पांढरा फटक झाला होता. तो थरथरत होता. त्याच्या कपाळावरून घामाचे मोठे थेंब टपटप खाली पडत होते. त्याला घसबसं बसून मी पाणी दिलं. तो पाणी प्यायला, पण त्याचे डोळे अजूनही त्या मागच्या सीटकडेच लागले होते. गेल्या 2 रात्रींपासून चाललेला हा तमाशा पाहून माझंही काळीज आता घाबरायला लागलं होतं. रमेशची ही अवस्था पाहून तर माझ्याही मनात भीतीचा एक वेगळाच कल्लोळ उठला होता. मी कॅबिनच्या बाहेर जायची हिंमत केली नाही. मी फक्त कॅबिनच्या काचीतून मागे डोकावून पाहिलं. ज्या सीटवर तो बसलेला होता तिथं आता कोणीच नव्हतं, पण त्या सीटच्या मागे आणि खाली काहीतरी काळं लहानसं दिसत होतं. मी लक्षपूर्वक पाहिलं. ते काळे लांब केस होते, जे एका माणसाच्या डोक्याला शोभून दिसले असते, पण आता ते एका लहान मुलाच्या आकृतीसारखे दिसत होते. माझ्या काळचा धस्स झालं. हा नक्की काय प्रकार आहे हे कळायला मार्ग नव्हता, पण मागे जायची माझी हिंमत नव्हती. माझ्याकडे आता एकच पर्याय होता, बस पुन्हा चालू करणे आणि डेपोपर्यंत पोहोचणे. अशा गोष्टींचा सामना करण्याची माझी हिंमत नव्हती. मी स्वामी समर्थांचे नाव घेतले आणि बस चालू केली. मी शक्य तितक्या वेगाने बस चालवली. सुदैवाने कोणीही मध्ये बस स्टॉपला चढलं नाही, कारण रात्री 3 वाजल्यानंतर मुंबईमध्ये सहसा बसमध्ये प्रवास करणारे नसतात. आम्ही कसेबसे घरी पोहोचलो. दुसरा दिवस उजाडला. सकाळ झाली, पण ती सकाळ माझ्यासाठी नेहमीसारखी नव्हती. मला आणि रमेशला ड्युटीवर जायला भीती वाटत होती. मी 2-3 वेळा सुट्टीसाठी विचार केला, पण सुट्टी मिळणे शक्य नव्हते. आम्ही बस चालू केली. संध्याकाळ तर गर्दीत कशी निघून गेली आम्हा दोघांनाही कळलं नाही. पण जसजसे 12-1 वाजायला लागले आणि गर्दी ओसरू लागली, तसं आता आमच्या काळचा धस्स व्हायला लागलं. रमेश 1 वाजल्यापासून हातपाय गाळून बसला होता. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, काका, एक काम करा, दहिसर नाक्याला कोणीतरी वाटसुरू असेल तर थांबूच नका. अरे पण असं केलं आणि कोणी कंप्लेंट केली तर? मी विचारलं. काका, मला खूप भीती वाटते. कालचा तो मुलगा, त्याचा आवाज थरथरत होता. हे बघ रमेश, स्वामी आहेत आपल्याबरोबर, तू काही काळजी करू नकोस. मी त्याला धीर दिला.
1 वाजल्यानंतर बसचा एसी पुन्हा बंद पडला, पण तरीही एक विचित्र गारवा बसमध्ये जाणवायला लागला. तो गारवा एसीमुळे नाही तर भीतीमुळे होता. मी स्वामी समर्थांचं नाव घेत बस पुढे चालवत राहिलो. राहून राहून माझी नजर आशावर जात होती. 2 वाजले होते. मी बसचा वेग वाढवला. मी देवाचा धावा करत होतो की कोणीही बस स्टॉपवर दिसू नये आणि आम्हाला बस थांबावी लागू नये. सुदैवाने आज कोणीही नव्हतं. मी भरधाव बस पुढे नेली. आशा सारखी नजर माझी जातच होती आणि मी अवाक झालो. बसच्या छताला काहीतरी लटकलेलं होतं आणि विचित्र आवाजात गुरगुर करत होतं. मी मागे पाहिलं आणि मी जवळपास किंचाळलोच. एक काळाकुट्ट मुलगा पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घातलेला त्या छताला पालीसारखा चालत होता. माझे डोळे भीतीने आशावर खिळलेले राहिले. बसवाचा ताबा सुटतो की काय असं मला वाटायला लागलं. तेवढ्यात रमेश ओरडला, काका पुढे बघा. मी कसंबसं स्टेअरिंगवर नियंत्रण मिळवलं, पण मला बस चालवणं अजिबात जमलं नाही. माझ्या अंगावरचा काटा, माझ्या डोळ्यातील भीती, माझ्या हातांचा थरथराट. मी तिथेच कडेला बस हळू करत थांबवली. काका काय झालं? रमेशने घाबरून विचारलं. मी रुमाल काढला आणि घामाचे थेंब पुसत होतो. माझे हात थरथरत होते. रमेशला काय समजायचं ते समजलं. त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या तोंडातून एक जोरात किंकाळी निघाली, कारण की आता कॅबिनच्या दरवाजावर असलेल्या काचेवर तो मुलगा उभा होता. त्याच्या भयानक चेहऱ्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नव्हते. त्याचे दात धारदार, विकृत आणि भयानक दिसत होते आणि त्याचा चेहरा पूर्णपणे काळाकुट्ट होता. तो दात विचकून हसत होता आणि काचेवर हात मारत होता. त्याचे हात काचेला स्पर्श करत होते, पण त्याचा वास आम्हाला जाणवत नव्हता. जणू काही तो काच फोडेल की काय असं मला वाटत होतं. मी आणि रमेश दोघेही घाबरून थरथरत होतो. त्याचे ओरडणे आणि ते भयानक चित्र बघितल्यावर माझे हातपाय गळून गेले होते आणि मी बस चालवण्याचं विसरलो होतो. तो दात विचकून हसत होता आणि काचेवर हात मारत होता. रमेशही ते दृश्य पाहून चांगलाच घाबरला होता. त्याचे डोळे मोठे झाले होते आणि त्याच्या तोंडातून किंकाळ्या बाहेर पडत होत्या. समोर कॅबिनच्या काचेवर उभा असलेला तो मुलगा, त्याचे पांढरे डोळे आणि विकृत हास्य माझ्या डोळ्यासमोरून हटतच नव्हतं. त्याच्या भयान अस्तित्वाने माझ्या अंगावरचा काटा, माझ्या हातापायांचा थरथराट. मला वाटलं की आता बस चालू शकणार नाही, पण मी स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि माझ्या ओठांमधून मंत्र बाहेर पडू लागला. मी स्वामी समर्थांचं नाव घ्यायला सुरुवात केली. तसा तो विवळायला लागला, किंचळायला लागला. जसं एखाद्याला गरम पाण्याचा झटका लागल्यावर होतं तसा तो तळमळत होता. श्री स्वामी समर्थ. माझ्या जपाचा आवाज वाढू लागला. तसं त्या मुलाच्या चेहऱ्यावरील भयानक हसू मावळू लागलं. त्याचे विकृत रूप आता वेदनेने आणि दुःखाने भरलेले होते. तो काचेवर हात आपटत होता, पण त्याच्या हातात शक्ती नव्हती. त्याच्या डोळ्यातून आता भीती नाही तर एक प्रकारची याचना दिसत होती. जणू काहीतरी सांगण्याचा तो प्रयत्न करत होता. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि मला का कुणास ठाऊक त्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटलं. तो मुलगा अचानक एका क्षणात भयानक वेगाने वरती छतावर चढला. त्याचा वेग इतका अमानवीय होता की माझ्या डोळ्यांनीही तो वेग पकडला नाही. तो आता छतावर एका पालीसारखा सरपटत चालला होता. तो सरपटत पुढे गेला आणि बसच्या छताला असलेल्या एका लॉक टूल बॉक्सवर हात आपटू लागला. त्या बॉक्सकडे तो बोट दाखवत होता आणि पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहून हात जोडून विनंती करत होता. जणू तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. काका त्याच्या डोळ्यात बघू नका, तो हिप्नोटाईज वगैरे करू शकतो. काय विचित्र प्रकार आहे तो आपल्याला माहीत नाही. काका तुम्ही बस चालवा ना. रमेश किंचाळत होता. इथे हा त्याचा एरिया वाटतोय, प्लीज चला ना काका, आपण घरी जाऊया. रमेशच्या किंकाळीने मी भानावर आलो. तोंडाने स्वामी समर्थांचा मंत्र पुटपुटतच मी बस चालू केली. माझ्या हातात शक्ती नव्हती, पण एक प्रकारची ऊर्जा होती. मी शक्य तितक्या सावकाश बस चालवत पुढे जाऊ लागलो. आता रमेश सुद्धा माझ्याबरोबर स्वामी समर्थांचा जप करत होता, कारण त्याने माझ्या जपाचा प्रभाव बघितला होता. आम्ही डेपोच्या जसजसे जवळ आलो तसे ते भयानक भूत गायब झालं होतं. आम्ही डेपोमध्ये उतरलो
तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. डेपोमध्ये एक जुने अनुभवी काका होते. ते जवळपास 70 वर्षाचे होते आणि रिटायर्ड झालेले असूनही काही कामासाठी तिथे आलेले होते. आम्ही घाबरून आल्यावर त्यांनी आम्हाला विचारलं, काय झालं, तुम्ही एवढे घाबरले का आहात? आम्ही त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली. त्यांच्या चेहऱ्यावर काळजीची भावना आली. तुम्ही जे वर्णन करताय तो मुलगा दिनेश आहे. अगदी अलीकडे एका आठवड्यापूर्वीच अशा वर्णनाच्या एका मुलाच्या अपघाताची बातमी मी ऐकली होती. त्याला रात्री एका बसने उडवलं. बिचारा गरीब होता. अरे हो, बरोबर, मला पण आठवले काका, मी म्हणालो. काही जीव जेव्हा असे अचानक अपघाती मृत्यूमध्ये जातात तेव्हा त्यांचे आत्मे अशा विचित्र पद्धतीने भटकत असतात. त्याचा आत्मा इथेच घुटमळलेला वाटतो, ते म्हणाले. त्या रात्री मला झोप लागली नाही. भीती तर वाटतच होती. तो भयानक चेहरा सारखा डोळ्यांसमोर येत होता, पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. काहीतरी मधलं गणित लागत नव्हतं. त्यामुळे मी अस्वस्थ होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी उठलो. बायकोने आश्चर्याने विचारले, का हो, आज एवढ्या लवकर कसे उठलात? मी काहीच न बोलता डेपोकडे निघालो. मी डेपोत आलो. माझी बस धुतली जात होती. संजय, जो बस धुवत होता, त्याने विचारलं, अहो दिलीप काका, तुम्ही यावेळी इथे कसे काय? संजय, मला का कुणास ठाऊक, पण अस्वस्थ वाटतंय. या छताला असलेल्या टूलबॉक्सच्या लॉकची चावी कुठे आहे? मी विचारलं. आता एवढ्यातच लॉक दुरुस्त केले आहे, नाहीतर हा बॉक्स असाच उघडत होता. लोकांच्या डोक्याला लागायचा ह्याचा दरवाजा, म्हणून नीट करून घेतलं. चावी आणून देतो, संजय बोलला. संजयने चावी आणून दिली. मी तिथलं लॉक उघडलं. आतमध्ये हात घालून मी बराच वेळ शोधलं आणि माझ्या हाताला एक भलं मोठं नोटांनी भरलेलं पाकिट सापडलं. जसा मी त्याच्यामधला फोटो बघितला तसं मला तोच मुलगा दिसला. मी त्याला लगेच ओळखलं. हाच तो मुलगा होता ज्याचा अपघात झाला होता आणि हाच तो जो गेल्या रात्रीपासून भयानक रूपात आम्हाला दिसत होता. पाकिटात जवळपास 25,000 रुपये होते. फोटोच्या मागे एक पत्ता सुद्धा होता. आता मला सगळं लक्षात यायला लागलं. मी संजयला म्हटलं, मी येतो, आणि ते पाकिट घेऊन बाईकवरून त्या पत्त्यावर पोहोचलो. एका जुनाट चाळीमध्ये मोलकळीत आलेलं घर होतं. मी घरात प्रवेश केला. एक म्हातारी बाई उदास बसलेली होती. मी तिला फोटो दाखवून विचारलं, हा दिनेश आहे का? तिने होकार दिला. मला त्याच्या घरच्यांना भेटायचं होतं. मीच आहे त्याची आई, ती अश्रू पुसत म्हणाली. मी तिच्या हातात पाकिट सुपूर्द केलं. तशी ती धाय मोकलून रडायला लागली. अरे बाबा, तुला हे पाकिट कुठं भेटलं? आमचाच मुलगा गेला, पण त्याचे वडील आजारी आहेत. त्याच्या ऑपरेशनसाठी पैसा जमा करायला गेला होता आणि परत आलाच नाही बघा. आलं ते त्याचं शव. ती रडायला लागली. सांगा ना, कुठून भेटले हे पैसे? तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून माझेही डोळे पाणावले. मी तिला फक्त इतकं सांगितलं की बसमध्ये हे पाकिट सापडलं, पण बाकी घटना सांगितली नाही. त्या माऊलीला वाईट वाटले असते. तिने हात जोडून आभार मानले. मी तिथून निघालो आणि सरळ डेपोत आलो. तिथे विनोद काका बसलेले होते. मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. म्हणजे ती त्याची शेवटची इच्छा होती. काही आत्मे असतात जे पिशाच येवणीत जातात. अपघाती मृत्यूत असं होत असतं, पण तरीही काहींना त्यांच्या जबाबदाऱ्या आठवतात. तो आपल्या कुटुंबासाठी परत आला होता. काकांनी सांगितले, तो बसमधला प्रवासी असेल, पण त्याने टूल बॉक्समध्ये पैसे कधी आणि का ठेवले? चावी तर आपल्याकडे असते. काका विचारात पडले. काका, लॉक खराब झाले होते, दरवाजा उघडायचा. आजच नीट केला संजयने, मी माहिती दिली. ओ अच्छा, म्हणजे त्याचे त्याच्या घरच्यांसाठी देण्याचे पैसे ह्यात होते. पण त्याआधीच त्याचा अपघात झाला. आता त्याचे पैसे त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहेत. त्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली आहे. आता त्याला नक्कीच मुक्ती मिळेल, काका समाधानाने बोलले. मलाही आता समाधान वाटलं होतं की मी एका गरजू कुटुंबाची वेळेवर मदत केली आणि एका अतृप्त आत्म्याची शेवटची इच्छा पूर्ण केली होती. काल दिवसभराची ड्युटी आणि रात्रीही झोप न झाल्यामुळे मी आज सुट्टीसाठी अर्ज टाकला होता.
रमेश तर 7 दिवसांसाठी सुट्टी घेऊन घरीच होता. त्याची तर ड्युटीवर येण्याची हिंमतच नव्हती. आज रात्री मी घरीच शांतपणे बसलो होतो, झोपायचा प्रयत्न करत होतो. डोळ्यावर सतत तो भयानक चेहरा येत होता. वाईटही वाटत होतं की इतका चांगला मुलगा पण बिचारा अकाली गेला. मी मनोमन देवाला प्रार्थना केली की त्या मुलाला मुक्ती मिळावी. मी झोपायचा प्रयत्न केला आणि कशीबशी पहाटे 3 वाजता माझा डोळा लागला. त्याच क्षणी मला स्वप्नात एक घटना दिसली. स्वप्नात एक बस होती. बसमध्ये प्रचंड गर्दी होती. कुणाला पाय ठेवायलाही जागा नव्हती. बस वेगाने धावत होती. एका बस स्टॉपवरती थांबली आणि तिथून काही दारूच्या नशेत असलेले 10-12 तरुण बसमध्ये चढले. बसमध्ये चढल्यानंतर सगळ्यांना धक्कामुक्की करत ते गर्दीतून पुढे आले. त्यांच्या वागण्यामुळे लोक बरेच चिडलेले होते. त्या मुलाने एका म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर जागा नाही म्हणून दाबण्याचा प्रयत्न केला. अचानक तो म्हातारा ओरडला, माझी चेन पडली, माझी चेन चोरली. तेवढ्यात एक बाई ओरडली, चला पोलीस स्टेशनला गाडी घेऊन चला. कारण एवढ्या गर्दीला लगेच लक्षात आलं होतं की नक्की काय प्रकार चालू आहे आणि ती टोळी कसली आहे. तेवढ्या त्या मुलाने ती चेन खाली टाकली आणि ती त्या म्हाताऱ्याला मिळाली. असंच करत पुढच्या स्टेशनला तीच टोळी पुन्हा चढली आणि यावेळेस ती आमच्या बसमध्ये चढलेली होती. तीच भयानक गर्दी, तीच धक्काबुक्की. यावेळेस फक्त त्या म्हाताऱ्या काकांच्या जागी दिनेश होता. त्याच्यासोबत धक्काबुक्की होत असताना दिनेशच्या लक्षात आलं की नक्की काय चालू आहे. त्याने त्याच्या पाकिटावर हात घट्ट दाबून धरला. त्या मुलांनी त्याला घेरलं. जणू काही त्यांना आधीच माहिती होतं की त्याच्या खिशातल्या पाकिटात बरेच पैसे आहेत. ते त्याला हळू आवाजात दमदाटी करायला लागले. 10-12 मुलांनी एकट्या दिनेशला घेरल्यामुळे तो घाबरला होता. तेवढ्यात मागून एक बाई जोरात ओरडली आणि काही सेकंदासाठी सगळ्यांचे लक्ष मागे गेले. दिनेश जो आधीच तयारीत होता की काहीही करून आपल्याला पैसे वाचवायचे होते, त्याने इकडे तिकडे पाहिलं. त्याला डोक्यावरचा कॅबिनमधला टूल बॉक्स दिसला. त्याने पटकन त्यात हात घालून ते पाकिट आतपर्यंत लपवलं आणि पुन्हा शांतपणे उभा राहिला. ही घटना काही सेकंदात घडली. मुलांनी परत त्याच्याकडे लक्ष वळवलं आणि ते त्याची झडती घेऊ लागले. त्यांना काही सापडलं नाही. दिनेशला थोडा दिलासा मिळाला, पण त्या मुलांना त्याचा भयानक राग आला होता. त्याला त्यांच्यासोबत पुढच्या स्टॉपवर उतरवलं. तिथून पुढे त्यांनी दिनेशला थोडं मारलं आणि ते निघून गेले. दिनेश दूर गेलेल्या बसकडे फक्त पाहत राहिला आणि नंतर त्याच रात्री बसला परत गाठण्यासाठी धडपड करत असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला. मी एकदम दचकून उठलो. मला ही सर्व घटना स्वप्नात दिसली होती किंवा बहुधा दिनेशनेच ती मला दाखवली असावी. मला आता सर्व गोष्टीची सत्यता कळाली होती. दिनेशसाठी मला खूप वाईट वाटले. बिचाराचा जीव गेला होता, पण निदान त्याने वडिलांसाठी जमा केलेले पैसे तरी त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. त्या रात्री मी नवीन कंडक्टरसोबत पुन्हा ड्युटीवर हजर झालो. रात्रीचे 2 वाजले, पण बस एकदम सुनसान होती. AC बंद पडलेला नव्हता. सगळं काही सुरळीत आणि शांत होतं. तो भयानक गारवा, ती भीती, तो भयानक मुलगा काहीच नव्हतं. तर मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.